आज मी बाजारात आलेले आहे. तुम्हाला आमरस आणि धिरडे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आंबे घेऊया, पण अगोदर आपण भाजीपाला घेऊ आणि लास्टला मग आंबे घेऊ. हे बघा, आमच्या गावातला बाजार आहे हा बाजार दर सोमवारी भरतो. इथे भाजीपाला वगैरे बघू आता आपण. आता जे जे पाहिजे ते घेऊन टाकू आपण अगोदर. टाका तुम्ही पिशवीत टाक ना तो. त्या भेंडी आहेत आणि इथे वांगे आहेत. तर अगोदर आपण भेंडी घेऊया, छान कवळी कवळी बघून. मावशी टोपली द्यावं. दे त्यांच्या पिशवीत ठेव. घ्या पिशवी दे त्यांच्या जवळ. पैसे दे त्यांना. कितीला आहे? 30 रुपयाचे अर्धा आहे ना. आधी शेपो कसे दिले? 20ला 20ला एक. आणि ही आहे तांदूळाची भाजी. ही पण खूप छान लागते खायला. आपण ही पण घेऊया. आणि आता पूर्ण बाजार झालाय तर आंबे पण घेऊया. बाजार पूर्ण झालेला आहे आपला. घरी आलेले मी. हे बघा, चिवडा, दुधी भोपळा, भाजीपाला, वांगे वगैरे सगळं घेऊन. याला आपण सगळं वेगवेगळं करूया, भेंडी वगैरे सगळं. आणि आंबे काढून घेऊ आपण आता. भाजीपाला एकत्र झाला ना, एकच पिशवी होती, त्यामुळं आपण वेगळं वेगळं करून घेऊ आता याला. आता आंबे धुण्यासाठी पाणी घेतलंय एका टपामध्ये. आंबे स्वच्छ असं धुवून घेऊया आपण. आंबे धुवून झालेत, त्याला कापून घेऊ. पूर्ण आंबे असेच आपण कापून घेणार आहोत. आमरस आणि धिरडे खरंच खूप छान लागतात खायला. मला तर खूप आवडतात. तर हे बघा, हे असं पूर्ण काढून घेतलेलं आहे. त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आणि ज्यांना आमरस आणि धिरडे खूप आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कोणाकोणाला आवडतं आहे म्हणून. तर हे बघा, हे आमरस तयार झालेलं आहे आपलं. छान तोंडाला पाणी सुटलंय ना. आणि आता हे आहे शेवाळ्या.
तर ह्या आपल्याला शिजून घ्यायच्यात। मी एकीकडे गरम करायला पाणी ठेवलं होतं, तर त्याला छान अशा उकळ्या पण आलेल्या आहे। आता यामध्ये आपण शेवया सोडून घेऊया। पूर्ण शेवया सोडून झाल्यावर आपल्याला हलवून घ्यायचे चमच्याने, नाहीतर ते घट्ट होतील, त्याच्या गाठी बनतील। अशा मोकळ्या मोकळ्या झाल्या पाहिजेत त्या। थोडं हलवून घेतल्यानंतर आता एकीकडे आपण हे ज्वारीचं पीठ घेऊ आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। पाणी टाकून याला थोडं पाणी टाकून समजा याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की गाठी पण नाही झाल्या पाहिजे, जास्त घट्टही नाही झालं पाहिजे आणि जास्त पातळही नाही झालं पाहिजे। असं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते। हे बघा, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, छान असं तयार झालेलं आहे। आता चूल पेटवून घेऊया आपण। चूल आता पेटलीच आहे, तवा ठेवून घेऊया। तवा गरम झाल्यावरती आपण यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि या तेलाला थोडंसं पांगून घेणार आहोत, म्हणजे आपलं धिरडं चिपकलं नाही पाहिजे। तर तवा आणि ते सगळं गरम झालेलं आहे। आता हे ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहे। ते असं त्याला सगळीकडनं व्यवस्थित गोल आकार देऊ शकता, किंवा तुम्हाला जो पाहिजे तो आकार तुम्ही द्या, तुम्हाला जसं येईल तसं। आणि हे बघा, असं थोडंसं साईडने तेल टाकलं आहे, थोडंसं अजून थोडा वेळ आपण याला झाकण ठेवू। आता झाकण उघडून घेऊ आणि खालचं अंग शेकलं असेल तर वरचं पण शेकून घेऊ। आता हे बघा, इथे छान असं लाल झालेलं आहे। अजून थोडं तेल टाकून घेते साईडला, म्हणजे खालची जी बाजू आहे ती पण पूर्ण भाजून जाईल। आता पूर्ण धिरडे आपल्याला असंच करून घ्यायचे, पूर्ण पिठाचे धिरडे एकत्र सगळे। हे बघा, पूर्ण धिरडे तयार झालेले आहे। आता हे सगळं आपण एका प्लेटीत काढून घेऊ। तर तोंडी लावायला थोडासा ठेचा आहे हा, आंबरस, शेवया आणि धिरडे हे आज मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे। तुम्ही पण असंच बनवून बघा आणि तोंडी लावायला ठेचा नक्की करा, खरंच खूप भारी लागतं। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा।